कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं माझ्या नावाचा चुडा आहे, मग तूच फोडायला निघालीस तू. ए तू काय करतोस? तू निघून जायच ना. ए अगं येडी आहे काय तू? असा कसा जाऊ? नाही नाही, असा कसा जाऊ? अगं थोड्याच वेळात आहे ना आपण एक होणार आहे, एक. तू या राजाची राणी होणार आहेस. हा हे बघ, सगळ्यांचा होकार आलाय, आता फक्त तुला हो म्हणायचं. मग जाळंदूर संघटन. ए मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. अयो, तू तर मांजराची वाघीणच झालीस, तरी पण माझ्याशीच तुझं लग्न होणार. आता तुझा दादा आहे ना इथं येईल, तुझं कोमल मन काय म्हणतंय ना हे तुला विचारल. तुला काय करायचंय? तुला फक्त आहे ना या लग्नासाठी होकार द्यायचा आहे. आणि जर तू तुझ्या दादाला या लग्नासाठी नाही म्हणून सांगितलं तरी तर रक्ताच्या पाठ वाहतील. माझी माणसं आहेत ना मांडवा बाहेर बंदूक घेऊन उभी आहेत. मिसक्याव. मी आता तुझ्या धमक्यांना घाबरणार नाही. खूप सहन केलं, पण आता मी गप्प बसणार नाही. दादाला जाऊन मी सगळं सांगणार आहे. गोळ्या घालून टाक, अख्खी जगताप फॅमिली संपव. जर का हे लग्न फिसकाटतंय ना तर त्यांचं अख्खं खानदान संपतंय. भले मला जेलमध्ये जायला लागलं ना तरी चालत, पण यांच्या कुटुंबातला एक पण मेंबर आज राहिला नाही पाहिजे. जो नाही आपला तो आज खापला. सूर्या, तेजूचं मत जाणून घ्यायला ते या मनस्थितीत तर आहे का? तुलाच निर्णय घ्यावा लागेल. मला तर असं वाटतंय तेजू डॅडीच्या घरी सुखात नांदेल. सूर्या, अरे साठ लोट होईल. आपली पोरगी आपल्या नजरेसमोर राहील. काय पाहिजे अजून? आपण लग्नाला होकार देऊया. होय, मग तुझं सगळं खरं आहे. अरे पण मग आजपर्यंत ती दुसऱ्या कोणासंग तिच्या संसाराची स्वप्न रंगवत होती, आणि आता दुसऱ्या कोणासंग तिचं लग्न लावून द्यायचं? अरे तिच्या मनात तरी विचार करायला नको का आपल्याला? तिला मी कुठल्या तोंडाने सांगू तो पोरगा तयार नाही तू ह्याच्याशी लग्न कर म्हणून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.